12 वर्षापासून बंद असलेल्या एका सुनसान घरात येऊन अचानक एक महिला येऊन रडत, जोरजोरात ओरडत म्हणत होती की मला माझी मुलगी द्या. कुठे आहे माझी मुलगी? तेवढ्यातच तिथे एक नर्स येते. जेव्हा ती नर्स त्या महिलेच्या जवळ येते तेव्हा ती त्या महिलेच्या एक जोरात कानशिलात मारते आणि म्हणते, 12 वर्षानंतर तुला तुझ्या मुलीची आठवण झाली का? धिक्कार असो तुझ्यासारख्या आईचा. आता ती महिला 12 वर्षानंतर त्या घरात येऊन जोरजोरात आपल्या मुलीसाठी का रडत होती आणि त्या नर्सने तिच्या कानशिलात का मारली, हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत ऐका. नोएडाच्या एका सुनसान भागात एक घर असते, ज्या घरामध्ये एक महिला राहत असते. त्या महिलेचे ह्या जगात कोणीच नसते. ती महिला त्या सुनसान घरात एकटीच राहत होती. असे काही काम करायची की त्या कामासाठी तिला त्या घरात राहावे लागत होते. मात्र मुलीच्या जन्मानंतर ती करत असलेल्या कामात तिला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे तिचे काम अजिबात चालत नाही. कारण जर ती महिला आपल्या मुलीकडे लक्ष द्यायची तेव्हा तिचे काम तिला करता येत नव्हते आणि जर ती कामावर गेली तर मग घरात मुलीची काळजी कोण घेणार? अशा प्रकारे 6 महिने निघून जातात. परंतु 6 महिन्यानंतर तिची अशी अवस्था झाली होती की घरात खाण्यासाठी काहीही नव्हते आणि नाही तिची जीवनचर्या पूर्ण करण्यासाठी तिच्याकडे पैसे होते. त्यामुळे ती एक खूप मोठा कठीण निर्णय घेते. त्यानंतर तिच्या 6 महिन्याच्या मुलीला त्याच घरात सोडून ती दुसऱ्या शहरात निघून जाते. एकतर ते घर एका सुनसान ठिकाणी होते जिथे कोणीही येत जात नव्हते. त्यानंतर हळूहळू संध्याकाळ होते आणि ती मुलगी खूप जोरजोरात रडते, कारण त्या मुलीला खूप भूक लागलेली असते. परंतु घराजवळ कुणीही ये जा करत नसल्यामुळे ती मुलगी रात्रभर रडत राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक व्यक्ती, जिचं नाव होतं विजय कधीकधी या रस्त्यावरून ये जा करत असायचा त्याच्या कामावर जाण्यासाठी. अधूनमधून तो तिथून जायचा आणि अशाच प्रकारे आजसुद्धा तो त्या घरासमोरून जात होता. परंतु मुलीच्या रडण्याच्या आवाजाने त्याचं लक्ष आकर्षित केलं होतं. त्यामुळे विजय जाऊन त्या घराच्या खिडकीतून डोकावून बघतो की बाळ एवढं जोरात का रडत आहे. तो थोडा वेळ खिडकीतून डोकावून पाहत असतो, पण त्याला काहीच दिसत नाही. त्यामुळे तो त्या मुलीला तसंच रडत सोडून आपल्या कामावर निघून जातो. परंतु तो दिवसभर काम करत असताना त्याला सारखं त्या मुलीचं रडणं आठवत होतं, कारण त्या मुलीच्या रडण्याच्या आवाजाने सरळ सरळ समजत होतं की ही मुलगी खूप वेळापासून रडत आहे आणि रडून रडून तिचा गळासुद्धा कोरडा पडला आहे. आता जशी संध्याकाळ होते तेव्हा संध्याकाळच्या वेळी विजय जाणून बुजून त्याच रस्त्याने परत येतो आणि जसं तो त्या घराच्या समोर पोहोचतो तेव्हा त्या मुलीचं रडणं परत त्याला ऐकू येतं. ते ऐकून विजयला राहवत नाही आणि तो तिथे पडलेला एक दगड उचलतो आणि त्या खिडकीची काच तोडतो. खिडकीची काच तोडल्यानंतर जसे तो आतमध्ये डोकावून पाहतो तेव्हा त्याला दिसतं की बेडवरती एक 6 महिन्याची मुलगी पडून आहे आणि ती जोरजोरात रडत आहे. हे सगळं बघून विजय लगेचच पोलिसांना फोन करतो आणि पोलिसांना बोलावून घेतो. पोलीससुद्धा थोड्याच वेळात त्या घराजवळ येतात आणि त्या घराचा दरवाजा तोडून टाकतात आणि लगेचच त्या मुलीजवळ जातात. तेव्हा त्या 6 महिन्याच्या मुलीची अवस्था खूपच वाईट झाली होती. मागच्या 36 तासापासून ती मुलगी एकटीच घरात पडून होती आणि जोरजोरात रडत होती आणि आता मात्र तिचं रडणंसुद्धा हळू झालं होतं. तिच्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नव्हता. त्यानंतर पोलीस सर्वात प्रथम त्या विजय नावाच्या व्यक्तीचे आभार मानतात की त्याने या मुलीबद्दल सांगितलं, नाहीतर या 6 महिन्याच्या मुलीने आज या जगाचा निरोप घेतला असता. पोलिसांची टीम लगेचच त्या मुलीला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचते आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावरती ट्रीटमेंट चालू करतात. आता पोलीस कर्मचारी त्या घराच्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु खूप चौकशी करून सुद्धा त्या घराची मालकीण जी महिला होती तिचा काहीच पत्ता लागत नाही. कारण ती महिला काम करण्यासाठी दुसऱ्या शहरात निघून गेली होती आणि पोलीस तिला शोधण्यासाठी
असमर्थ ठरतात. आता ती मुलगी हॉस्पिटलमध्येच होती आणि हॉस्पिटलमध्ये जो स्टाफ होता तो सर्व त्या मुलीवर खूप प्रेम करत होता. हळूहळू वेळ निघून जाते आणि त्या मुलीच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा होते. तेव्हा त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारी एक लीना नावाची नर्स होती. तिला ती मुलगी खूपच आवडू लागते, कारण त्या मुलीकडे पाहून तिला आपले बालपण आठवू लागले. कारण लीनासुद्धा एक अनाथ मुलगी होती. तीसुद्धा अनाथाश्रमामध्ये लहानाची मोठी झाली होती आणि त्यानंतर ती आता हॉस्पिटलमध्येच नर्सची नोकरी करू लागली होती. त्यामुळे लीना जेव्हा जेव्हा त्या मुलीला पाहायची तेव्हा तिच्या मनात विचार यायचे की मी अनाथ म्हणून अनाथाश्रमात वाढले, परंतु मी या मुलीला तसे आयुष्य जगू देणार नाही. म्हणून लीना जेव्हा ड्युटीवर यायची तेव्हा आल्यावर आपले काम करायची, पण ड्युटीवरून सुट्टी झाल्यानंतर सुद्धा ती हॉस्पिटलमध्येच काही काळ थांबून ती न चुकता त्या मुलीला खेळवत असायची. आता त्या छोट्या मुलीला हॉस्पिटलमध्ये 1 महिना पूर्ण होतो. 1 महिन्यामध्ये ती मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त झाली होती. म्हणून डॉक्टर तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देतात. जेव्हा त्या मुलीला डिस्चार्ज मिळतो तेव्हा पोलीस तिथे येऊन त्या मुलीला हॉस्पिटलमधून घेऊन अनाथाश्रमामध्ये सोडतात. हे ज्या दिवशी घडते त्या दिवशी लीना कामावर नसते, परंतु लीना जेव्हा दुसऱ्या दिवशी कामावर येते तेव्हा ती त्या मुलीला शोधू लागते. परंतु ती मुलगी तिला हॉस्पिटलमध्ये कुठेही सापडत नाही. तेव्हा ती आपल्या स्टाफला विचारते की माझी मुलगी कुठे आहे. तेव्हा तिच्यासोबत काम करणारी एक नर्स म्हणते, अगं तुझे तर अजून लग्नसुद्धा झालेले नाही, मग तुला मुलगी कधी झाली. तेव्हा लीना तिला म्हणते, अगं मी त्या मुलीविषयी विचारते ज्या मुलीला पोलीस इथे घेऊन आले होते आणि तिच्यावर आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. तेव्हा लीनाची मैत्रीण म्हणते, अगं ती मुलगी तुझी मुलगी नाही, तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी आणले होते. आता ती तिच्या योग्य जागी पोहोचली आहे. पोलिसांनी तिला अनाथ आश्रमामध्ये पाठवले आहे. आता तिचे पूर्ण आयुष्य तिथेच व्यतीत होईल. तेव्हा लीना आपल्या स्टाफकडे त्या अनाथ आश्रमाचा पत्ता मागते. तेव्हा ते लोक म्हणतात, अगं लीना तू त्या अनाथ आश्रमाचा पत्ता घेऊन काय करणार आहेस. त्यावर लीना म्हणते, मी त्या मुलीला लहानाची मोठी करेन आणि तिला चांगले आयुष्य देईन. तेव्हा तिच्या स्टाफमधील काही लोक तिला म्हणतात, अगं लीना अजून तुझे लग्नसुद्धा झालेले नाही, आता तू तुझ्या घरामध्ये एकटीच असतेस, अशा परिस्थितीमध्ये तू त्या मुलीचे पालनपोषण कसे करू शकतेस. पण तरीही लीना त्यांना म्हणते की नाही, मला त्या मुलीला असे आयुष्य जगू द्यायचे नाही. शेवटी लीना दुसऱ्या दिवशी कामावर सुट्टी घेऊन त्या अनाथ आश्रमामध्ये पोहोचते, ज्या अनाथ आश्रमामध्ये त्या लहानग्या मुलीला ठेवण्यात आले होते. तिथे गेल्यानंतर लीना त्या अनाथ आश्रमामधील लोकांना आपली सर्व माहिती देते आणि त्यांना सांगते की मला या मुलीला दत्तक घ्यायचं आहे. तेव्हा तेथील लोक लीनाची सर्व कागदपत्रे तपासून पाहतात. मग लीना सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलीला आपल्या घरी घेऊन येते. लीना एक सरकारी नर्स होती, त्यामुळे तिचे छोटेसे घर होते. त्या घरामध्ये लीना त्या मुलीला ठेवत होती आणि चांगल्या प्रकारे तिचं पालनपोषण करते. हळूहळू वेळ निघून जाते आणि वेळेनुसार ती मुलगी मोठी झाली. जेव्हा ती मुलगी शाळेत जाण्यायोग्य होते तेव्हा लीना त्या मुलीचे एका चांगल्या शाळेत ॲडमिशन करून घेते. ॲडमिशन घेतल्यानंतर ती मुलगी शाळेत जाऊ लागते. ती मुलगी आता लीनालाच आपली आई समजत होती, त्यामुळे तिला सारखी आई आई अशी हाक मारत असायची. तेव्हा लीनाला मनातून खूपच आनंद होत होता. ही माझी मुलगी झाली आहे आणि ती मला आई म्हणत असल्यामुळे आता माझेसुद्धा एक छोटंसं कुटुंब तयार झालं आहे. ही मुलगी आता नियमितपणे शाळेत जात असते. पण एक दिवस जेव्हा ती घरी येते तेव्हा ती लीनाला म्हणते, आई माझे बाबा कुठे आहेत. त्यावर लीना तिला समजावते की तुझे आई बाबा दोन्ही मीच आहे, मी तुझ्यासोबत आहे ना, मग तुला बाबांची काय गरज आहे. तेव्हा ती मुलगी म्हणते, आई सर्वांचे बाबा त्यांना स्कूलमध्ये न्यायला येतात, मग माझे बाबा कुठे आहेत ते सांग ना. तेव्हा लीना म्हणते, तुझे बाबा तुझ्या जन्म होण्या अगोदरच
तू माझ्या पोटात असतानाच हे जग सोडून गेले. तेव्हा लीना विचार करू लागते, आता तर ही मुलगी खूप लहान आहे, त्यामुळे मी हिला काहीतरी कारणे देऊन वेळ मारून नेत आहे. परंतु जेव्हा ही मुलगी मोठी होईल तेव्हा मला तिला अशा प्रकारे समजावणे कठीण होईल. तेव्हा लीना विचार करते, आपणच हिच्या आईबाबांचा शोध घेतला तर किती बरे होईल. हा विचार तिच्या डोक्यात येताच लीना लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना सांगते की या मुलीच्या आईबाबांचा शोध घ्या. तेव्हा पोलीस लीनाला सांगतात की त्यांना ही मुलगी ज्या घरात सापडली आहे ते घर एका महिलेचे आहे, परंतु ती महिला आता कुठे गेली आहे त्याविषयी काहीच माहिती मिळत नाही. तेव्हा लीना विचार करते की रोज मी या घरासमोर येईल, कधी ना कधी हिची आई इथे येईल, तेव्हा मी तिला विचारेल की या मुलीचे बाबा कुठे आहेत. हळूहळू वेळ निघून गेली आणि आता ती मुलगी 12 वर्षाची झाली होती. जेव्हा ती मुलगी 7 वर्षाची होती तेव्हापासून लीना त्या सुनसान घराजवळ नेहमी जात असायची. ती तिथे गेल्यानंतर काही वेळ वाट पाहायची, परंतु कोणीच येत नाही हे तिच्या लक्षात आल्यानंतर सूर्य मावळण्याच्या वेळेला ती नर्स आपल्या घरी जायची. अशा प्रकारे एक दिवस निघून जात होता. अशातच एक दिवस लीना जेव्हा त्या घराजवळ जाते तेव्हा तिला त्या घरामधून एका महिलेच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती महिला मोठ्याने रडत असते की माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी मला परत करा. आता तेव्हा ती पाहते की त्या मुलीला ज्या ठिकाणी त्या सुनसान घरात ठेवली होती त्याच ठिकाणी बसून ती महिला जोरजोरात रडत होती आणि ओरडत होती, माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी मला परत करा. त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते. तेव्हा लीना नर्स त्या महिलेच्या जवळ जाते आणि तिच्या एक जोरदार कानाखाली मारते. म्हणते, धिक्कार असो तुझ्यासारख्या आईचा, कारण तू एका छोट्या जीवाला इथे सोडून निघून गेली होतीस. तुझ्यासारखी आई नावाला कलंक आहे. लीनाचे असे बोलणे ऐकून ती महिला अजून जोरजोरात रडू लागते आणि म्हणते, माझी मजबुरी होती. तेव्हा लीना तिला विचारते की तुझी अशी काय मजबुरी होती, त्यामुळे तुला एवढं मोठं पाऊल उचलावे लागेल. तर ती महिला म्हणते की मी चुकीचे काम करत होते, म्हणून मी अशा सुनसान जागी घर घेतले होते आणि त्या घरात राहत होते. पण ज्या वेळेला माझ्या घरात मुलीने जन्म घेतला तेव्हा माझ्या घरात खाण्यासाठी काही राहिले नव्हते आणि माझी दिनचर्या चालवण्यासाठी माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. त्यावेळी माझी मजबुरी होती, म्हणून मला एकतर माझ्या मुलीला स्वीकारायचे होते, नाहीतर जीवन जगण्यासाठी ते काम स्वीकारायचे होते. तेव्हा मी त्या दिवशी मुलीला सोडणे योग्य समजून मी मुलीला इथे सोडून दुसऱ्या शहरात निघून गेले होते. जेव्हा लीना त्या महिलेचे असे बोलणे ऐकते तेव्हा लीनाला खूपच राग येतो आणि ती म्हणते, तू भीक मागून तुझे आणि तुझ्या मुलीचे पोट भरू शकले असतीस, पण त्या छोट्या मुलीला अशी एकटीला सोडून तू निघून गेलीस. हे माणुसकीच्या नात्याला कलंक लावण्यासारखे आहे. तू जे काही काम केले आहेस ना, त्यासाठी मला असे वाटते की पोलिसाला बोलून तुला लगेचच त्यांच्या ताब्यात द्यावे, कारण तू जे काही काम केले आहेस ना ते माफ करण्यालायक नाही आहे. पण मी माझ्या मुलीमुळे तुला माफ करते. माझी मुलगी आता मोठी झाली आहे आणि तिने मला एक प्रश्न विचारला होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गेली 5 वर्ष मी ह्या घराबाहेर येऊन वाट पाहते की कोणी ना कोणी ह्या घरात येईल आणि त्याला त्या मुलीविषयी सर्व काही माहीत असेल. तेव्हा ती महिला लीनाला विचारते की माझ्या मुलीने तुम्हाला कोणता प्रश्न विचारला आहे. त्यावर लीना म्हणते की तू त्या मुलीला तुझी मुलगी नाही म्हटलेस तर बरे होईल, कारण त्या मुलीला लहानाची मोठी मी केली आहे. भले तू तिला जन्म दिला असशील, पण फक्त बाळाला जन्म देऊन त्याची आई होता येत नाही, तर त्यानंतर त्यांची सर्व जबाबदारी जी घेऊ शकते तीच खऱ्या अर्थाने त्याची आई होऊ शकते. म्हणून मीच तिची आई आहे. आणि राहिली गोष्ट प्रश्नाची, तर तिने प्रश्न विचारला होता की माझे बाबा कुठे आहेत. त्यावेळी तर मी तिला खोटे सांगितले होते की तुझे बाबा देवाघरी गेले आहेत, पण मला जाणून घ्यायचे होते की नक्की तिचे बाबा कोण आहेत आणि तिचा जन्म कसा झाला आहे. तेव्हा ती महिला म्हणते की त्या मुलीचे बाबा कोण आहेत त्याचा काहीच पत्ता नाही,
म्हणून तर मी अशा जागी राहत होती, कारण आमच्याविषयी कोणालाच काही समजू नये. एवढे बोलून ती महिला पुन्हा जोरजोरात रडू लागते. तेव्हा जी सरकारी नर्स लीना होती, तिला सुद्धा त्या महिलेची दया येते. त्यामुळे लीना तिला शांत करते आणि म्हणते, मला असे वाटत नाही तू तुझ्या मुलीला तुझ्याबरोबर घेऊन जावे, कारण मी तिला लहानाची मोठी केली आहे आणि तू स्वतःच्या तोंडाने कबुली दिली आहेस की तू चुकीचे काम करत होतेस. मग तू त्या मुलीला कशी काय चांगल्या पद्धतीने ठेवू शकतेस? त्यावर ती महिला सुद्धा विचार करते, ठीक आहे, चला माझी मुलगी हिच्याबरोबर चांगली राहील. तेव्हा ती महिला लीनासमोर हात जोडते आणि म्हणते, तू माझ्या मुलीची चांगली काळजी घे, मी यापुढे कधीही तुझ्यासमोर येणार नाही. एवढे बोलून ती महिला तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा लीनाला सुद्धा विचार करते की चला ठीक आहे, ज्या मुलीला मी लहानाची मोठी केली, जिला माझीच मुलगी मानली, ती आता माझ्याकडेच राहणार आहे. याचा तिला आनंद होतो. लीनाने लग्न केले नव्हते, त्यामुळे लीनाला सुद्धा त्याच मुलीचा आधार होतो. हळूहळू ती मुलगी मोठी होऊन नोकरी करू लागते. त्यानंतर लीना तिचे लग्न करून देते. त्या मुलीचे लग्न झाल्यानंतर ती मुलगी आपल्या आईला म्हणजेच लीनाला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाते, कारण त्या मुलीने ज्या मुलाबरोबर लग्न केले होते त्या मुलाला तिने अगोदरच सांगितले होते की लग्नानंतर माझी आई माझ्यासोबत राहील आणि जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत मी तिची सेवा करणार. जर तुला मान्य असेल तरच तू माझ्याबरोबर लग्न कर. या मागणीनुसार ती मुलगी आपल्या आईला लीनाला आपल्यासोबतच ठेवते. मित्रांनो, अशी होती ह्या 6 महिन्याच्या मुलीची गोष्ट. असे म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी, असेच काहीसे त्या मुलीबरोबर झाले होते, कारण तिची जन्मदात्री आई तिला अशीच वाऱ्यावर सोडून निघून गेली होती. देवानेच सर्व गोष्टी घडवून आणल्या होत्या आणि त्या मुलीचा ताबा लीनाला मिळाला होता. त्यामुळे त्या मुलीचे आणि लीनाचे दोघींचेही आयुष्य अगदी सुखमय झाले. मित्रांनो, आता आपण त्या मुलीची गोष्ट ऐकलीत, पण तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल, जी सरकारी नर्स लीना होती तिने लग्न का केले नसेल? तिने त्या मुलीचा स्वीकार करून तिलाच आपलं सर्वस्व का मानलं असेल? लीना अनाथ होती म्हणून तिच्या मनामध्ये आपुलकीची भावना होती का? तर मित्रांनो, खरे कारण हे होते की लीना लहान असताना तिच्या मामाकडे राहत होती, कारण ती लहान असतानाच तिचे आई बाबा एका कार ॲक्सिडेंटमध्ये तिला अनाथ करून निघून गेले होते. त्यानंतर तिचा सांभाळ तिच्या मामाने केला, परंतु तिचा मामा तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हता, पण तिचा सांभाळ मात्र करत होता. पण लीना आता मोठी झाली होती आणि तिने शिक्षणसुद्धा घेतले होते, पण हीच गोष्ट तिच्या मामीला पटत नव्हती. लीना दिसायला खूपच सुंदर होती, पण मामीची मुलगी मात्र कुरूप होती. म्हणून मामीने ते कुरूप दिसावी यासाठी तिला एका डॉक्टरांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची औषधं तिच्या जेवणात तिच्या नकळतपणे लीनाला देऊ लागली. त्यामुळे लीना खूप आजारी पडली. जेव्हा तिच्या मामाने तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली, त्यावेळी त्या औषधांच्या उपचारामुळे लीनाने आपली आई बनण्याची क्षमता गमावली होती. हे कशामुळे झाले आणि का झाले हे नंतर तिच्या मामाला समजले, पण तो आपल्या बायकोला काही बोलू शकत नव्हता. म्हणून त्याने लीनाला त्यानंतर आपल्या घरी आणले नाही, तर हॉस्पिटलमधूनच अनाथालयात सोडून दिले. ही गोष्ट जेव्हा लीनाला समजते तेव्हाच तिने ठरवले होते की आपण लग्न करायचे नाही. त्यानंतर ती नोकरी करू लागली, पण तिने कधीच लग्न करण्याचा विचार केला नाही. पण जेव्हा तिने त्या 6 महिन्याच्या लहानग्या मुलीला हॉस्पिटलमध्ये पाहिलं, तेव्हा तिच्या मनामध्ये आईची माया जागी झाली आणि म्हणूनच तिने सर्व गोष्टी पूर्ण करून त्या मुलीचा ताबा स्वतःकडे घेतला होता. आज लीनाने जरी लग्न केले नसेल तरी तिला आई म्हणणारी तिची एक मुलगी या जगात आहे. आणि आपण म्हणतो ना की आपली मुले आपल्या म्हातारपणाची काठी असतात, त्याचप्रमाणे लीनाची ती मुलगी आज तिच्या म्हातारपणाची काठी बनली आहे. त्यामुळेच तिचे शेवटचे दिवससुद्धा ती अगदी आनंदात जगत आहे. मित्रांनो, माझी ही छोटीशी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.